नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या विरोधात टेरेसवर जात पोलिसांची कारवाई। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 दिवसांपासून शहरात पोलिसांकडून घातक नायलॉन मांजा विक्रेत्यावर छापे टाकून कारवाई होत असल्याचं पाहायला मिळतंय। शनिवारी 24, रविवारी 50 तर सोमवारी 13 अशा 87 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल देखील करण्यात आलाय। तर दुसरीकडे नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर आहे। यानंतर देखील पतंग प्रेमींकडून सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर केला जातोय। आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास पाथर्डी फाट्यावर नायलॉन मांजामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। यानंतर मात्र गल्ली बोळात, टेरेसवरही किंवा जिथं लोक पतंग उडवत असतील तिथं जाऊन इंदिरानगर पोलिसांकडून मांजाची तपासणी करण्यात आली। या कारवाईत नायलॉन मांजाचे गट्टूसह चक्री देखील जमा करून युवकांवर कारवाई करण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।